नमस्कार मंडळी, भूमिकी रसोई या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण अगदी झटपट होणारी, खायला तर मस्तच लागणारी आणि तब्येतीला खूप फायदेशीर असणारी झटपट अशी आपण लौकीची भाजी करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपल्याला भाजी करण्यासाठी एका कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं. त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे अगदी थोडं जिरं, 2 ते 3 बारीक चिरलेल्या मिरच्या आणि एक बारीक चिरलेला कांदा. अगदी छान 2 ते 3 मिनटं परतून घेऊया. चला तर मग इथं आपली कांदा आणि मिरची छान परतून झालेली आहे. नंतर यामध्ये आपल्याला काही मसाले ॲड करायचे आहे. तर त्यासाठी मी इथं अर्धा चम्मच हळद, अर्धा चम्मच मसाला आणि 1.5 ते 2 चम्मच तिखट टाकून त्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो टाकलेला आहे. सर्व मसाले छान एकजीव करून घेऊया आणि मसाले जळणार नाही याकरिता आपल्याला अगदी थोडं यामध्ये पाणी टाकायचं आहे. पाणी टाकल्यानंतर पुन्हा आपण मसाले छान एकजीव करून घेऊया आणि छान मसाल्याला तेल उतेपर्यंत शिजवून घेऊया. चला तर मग आपला मसाला तयार आहे. तुम्ही बघू शकता मसाल्याला छान असा तेल वर आलेला आहे. नंतर यामध्ये आपल्याला अगदी चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि पूर्ण छान एकजीव करून घ्यायचं आहे. बारीक चिरलेला लौकी टाकायचा आहे. तर अशा प्रकारे मी छान असं बारीक चिरलेलं लौकी यामध्ये टाकलेलं आहे. आपल्याला हे सर्व साहित्य छान एकजीव करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही लौकीची भाजी कशी करता आणि ते मला कमेंट करून नक्की सांगा. माझी करण्याची पद्धत ही तुम्हाला आवडली का हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा. अशा प्रकारे अगदी झटपट आपली ही लौकीची भाजी तयार होतो. आपल्याला ही लौकीची भाजी अगदी 2 ते 3 मिनटं वाफवून घ्यायची आहे. तर इथं जवळपास 2 ते 3 मिनटं झालेली आहे आणि आपण बघूया. आता लौकीच्या भाजीला खूप असं पाणी छान सुटलेलं आहे. तुम्ही बघू शकता लौकीच्या भाजीला छान असं पाणी सुटलेलं आहे आणि आपल्याला ह्याच पाण्यामध्ये लौकी पूर्णपणे शिजवून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला अगदी 5 ते 6 मिनटासाठी पूर्णपणे हा लौकी ह्या पाण्यामध्ये शिजवून घ्यायचा आहे. चला तर मग पुन्हा आपण भाजी शिजवून घेऊया. तर अशा प्रकारे इथं 5 ते 6 मिनटं झाली आहे. तुम्ही बघू शकता लौकी पूर्णपणे छान असं सुकं झालेलं आहे. अजिबात पाण्याचा अंश नाही आहे आणि लौकी छान सॉफ्ट असं झालेलं आहे. इथं आपली भाजी तयार आहे. नंतर यामध्ये आपल्याला छान बारीक चिरलेला कोथिंबीर टाकायचा आहे. तर अशी ही अगदी झटपट होणारी लौकीची भाजी तुम्हाला आवडतो का? मला हे कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग इथं आपली अगदी मस्त झटपट खायला मस्त चविष्ट अशी ही आपली लौकीची भाजी तयार आहे. अगदी हे मुलांच्या टिफिनसाठी, ऑफिससाठी आणि आपण जेवणामध्ये पण पराठ्यासोबत, चपातीसोबत खायला मस्तच वाटतो. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.